नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल. तर जसं आता लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी ही सुरू झालेली आहे. तर यात जे पात्र बहिणी आहेत त्यांना ही ई-के-वाय-सीचा फॉर्म भरावा लागणार आहे. कारण जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा हा बंद पण होऊ शकतो. जर तुम्ही कुठून पण फॉर्म भरला आहे, काही लोक म्हणत आहेत की आम्ही नारी शक्ती दूत ॲपमधून भरला आणि काही म्हणत आहेत की आम्ही बाहेरून भरला. तर आम्ही कुठे भरला पाहिजे फॉर्म? तर तो सर्वांना ज्यांनी पण नारी शक्ती दूत ॲपमधून भरला किंवा त्यांनी दुसऱ्याकडून फॉर्म भरला, कॅफेमधून भरला, तर सर्वांना हा फॉर्म भरावा लागणार आहे. तर हा फॉर्म तुम्ही घरबसल्या मोबाईलवर भरू शकता. तर आपण कसा हा फॉर्म मोबाईलवर भरू शकतो यावर मी स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवलेली आहे. आपण पुढे व्हिडिओमध्ये समजूया. हे जे आहे हे वेबसाईटवरच फॉर्म भरावा लागेल. वेबसाईटची लिंक पण तुम्हाला देऊन देतो. वाटलंच तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. महाराष्ट्र.gov.in अशी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. चला आपण व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला देऊन देतो महाराष्ट्र.gov.in वर. तर इथं तुम्ही समोर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तर या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुमच्यासमोर अशा प्रकारे ई-के-वाय-सी हे समोर येणार आहे. तर इथं लिहिलेलं आहे जसं ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर इथे तुम्हाला समोर लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच तुमचा आधार क्रमांक इथे टाकावा लागणार आहे. तर इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही खाली जो कॅप्चा आहे तो टाकून खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून तुम्ही तर खाली एक ऑप्शन दिसत असेल OTP पाठवा, त्यावर क्लिक करून घ्या. तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक साईट येणार आहे. तर याच्यावर तुम्हाला जो कोणी आधार नंबर होता त्या आधार कार्डच्या नंबरला जो लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला OTP आला असेल तो इथे सबमिट करा. तर इथे नेटवर्क इश्यू पण असू शकतो. तर सबमिट करण्यापूर्वी एकदा OTP तुमचा 2-3 वेळा चेक करा. त्यानंतर तुम्ही समोर पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारे वॉर्निंग येऊ शकते. तर OTP सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशी वॉर्निंग येणार आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे माहिती द्या. तर याच्या आपल्याला बाहेर यायचं आहे. तर बाहेर आल्यानंतर आपण समोर पाहू शकता आपल्याला परत आधार नंबर टाकायचा आहे. तर इथे तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. तर वरती आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो आहे हा तुमचा कॅप्चा जो समोरील दिलेला आहे तो कॅप्चा टाकावा लागणार आहे. तर सेम प्रोसेस आहे. तर खाली मी सहमत आहे असं क्लिक करून खाली OTP पाठवा या बटनवर क्लिक करून द्यायचं आहे. तर तुमचा आधार नंबर म्हणजेच तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर बरोबर चेक करा आणि पहा कोणत्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येत आहे. तर या प्रकारे तुमच्यासमोर येणार आहे. इथे तुम्हाला OTP तुमचा टाकावा लागणार आहे आणि खाली या सबमिट बटनवर क्लिक करून द्या. इथे नेटवर्क इश्यू पण असू शकतो, त्यामुळे तुम्ही खूप वेळा इथे प्रयत्न करा. झालं तर रात्री करून पहा, कारण रात्री ट्रॅफिक खूप कमी असतो वेबसाईटवर. तर जसं हे झालं समोर तुम्ही पाहू शकता की अशी वॉर्निंग येऊ शकते तुम्हाला. तर समोरील वॉर्निंगमध्ये ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमची माहिती द्या. तर माहिती तुमची थोडीफार इथं द्यावी लागणार आहे. तर समोर तुम्ही पाहू शकता. तर इथे तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव समोर येणार आहे, ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकला. तर समोरील तुम्ही नाव चेक केल्यानंतर वडिलांचे किंवा पतींचे नाव चेक केल्यानंतर तुम्ही खालील समोर पाहू शकता तुम्हाला ऑप्शन दिलेले असणार आहे. तर त्या ऑप्शनमधून तुम्हाला चेक करायचं आहे की होय किंवा नाही. तर तुम्हाला इथे ऑप्शन होय टाकावा लागणार आहे. ते विचार करू नका, हे डायरेक्टली होय टाका. सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची जाती निवडावी लागणार आहे. तर इथे समोर जाती जे आहेत ते तुम्हाला मराठीत दिलेलं आहे. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो नंबरप्रमाणे. तर सर्वात पहिले आहे SC आणि ST, मग त्यानंतर OBC आणि VJNTA, VJB, VJC गट असं अलग अलग, आणि त्यानंतर SBC आणि जनरल. तर अशा जाती त्याच्यातलं तुम्ही चूज करा. त्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्क्रीन येणार आहे. तर तुमचा जाती प्रवर्ग टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये होय निवडायचा आहे. डायरेक्टली होय निवडून द्या आणि त्यानंतर तुम्ही समोर स्टेपवर आपण जाऊया. तर सबमिट ठीक आहे बटनवर क्लिक करून. तर त्यानंतर तुम्हाला इथं एक छोटासा बॉक्स दिसणार असेल, त्याला टिक करा. इथं तुम्हाला तुमची संमती म्हणजे डिक्लेरेशन द्यायचं आहे. त्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता नंतर आल्यावर आपण सर्व माहिती दिलेली आहे. त्यानंतर याला पुष्टी करा म्हणजे सबमिट केल्यानंतर आपल्याला सक्सेसचा असा एक मेसेज येणार आहे. तर समोर तो मेसेज तुम्ही पाहू शकता ग्रीन लाईनमध्ये की सक्सेस. तुमचं जे पुष्टीकरण आहे ते सर्व प्रोसेस म्हणजे आपली जे ई-के-वाय-सी प्रोसेस आहे हे पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे.
तर अशा प्रकारे आपण पूर्ण प्रोसेस ही मोबाईलवर केली तर ही खूप इझी प्रोसेस आहे. तर तुम्ही लवकरात लवकर करून या, नाही तर तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे तो कमी म्हणजे 1500 रुपये हा बंद होऊ शकतो. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. धन्यवाद.